आज आपण अगदी पौष्टिक रेसिपी बनवणार आहोत. तेही महिनाभर टिकेल, केव्हाही खाता येईल परंतु खराब होणार नाही अशी रेसिपी बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया. तर सर्वात आधी एका पातेल्यात आपण 1 वाटी अगदी बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे. तर वाटीचे प्रमाण तुम्ही मोजून घ्यायचे आहे. 1 वाटी आपण गूळ घेतला आहे, त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी आपण पाणी घेतले आहे. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवर गूळ पूर्णपणे विरघळेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे आणि गूळ छान प्रकारे पाण्यामध्ये विरघळला की लगेच गॅस ऑफ करून गुळाचं पाणी अगदी थंड होऊ द्यायचं आहे. पाणी थंड झालं की एका चाळणीने आपण दुसऱ्या बाउलमध्ये गाळून घ्यायचं आहे. आता पूर्ण पाणी गाळल्यामुळे ज्या चाळणीमध्ये थोडेफार खडे असतील, घाण असेल ती पूर्णपणे निघून जाते. आता एका परातीमध्ये आपण त्याच वाटीच्या मापाने 2.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ खूप पौष्टिक असतं. न चाळता आपण गव्हाचं पीठ 2.5 वाटी घ्यायचं आहे. अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. अगदी चिमूट ते 2 चिमूट चवीपुरता मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं ना की यामध्ये टाकूया अगदी 2 ते 3 चम्मच कडक तेलाचं मोहन. तेलाचं मोहन घातल्यामुळे काय होतं की पिठाला अतिशय छान प्रकारे एक चकाकी येते आणि छान प्रकारे अगदी रेसिपी खरपूस तयार होते, अगदी खुसखुशीत तयार होते. आता तेलाचं मोहन थोडं कडक असल्यामुळे आपण चम्मचच्या साहाय्याने आधी 1 वेळा व्यवस्थित मोहन पिठाला लावून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने अगदी कणाकणाला, पिठाच्या कणाकणाला आपण हे तेलाचं मोहन मिक्स करून घ्यायचं आहे, लावून घ्यायचं आहे. अगदी हातामध्ये मूठ वाळली ना तर ते अगदी बाइंड व्हायला हवं अशा पद्धतीने आपण या पिठाला तेलाचं मोहन लावून घ्यायचं आहे. तेलाऐवजी तुम्ही तुपाचं सुद्धा मोहन टाकू शकतात. तर इथे मी तेलाचं मोहन पूर्णपणे लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे पीठ अगदी छान बाइंड होत आहे. आता यामध्ये टाकूया काही खास साहित्य, त्यामुळे रेसिपी अतिशय छान चविष्ट आणि अतिशय स्वादिष्ट बनेल. तर या ठिकाणी अर्धा चम्मच आपण सुंठ पावडर घ्यायचे आहे, 1 चम्मच बडीशोप पावडर घ्यायचे आहे आणि सुंठ पावडर आणि बडीशोप पावडर दोघंही आपण व्यवस्थित या पिठामध्ये मिक्स करून द्यायचं आहे, अगदी चम्मचच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने. त्यानंतर गुळाचं पाणी अगदी थोडं थोडं टाकून अगदी कडक असा डो मळून घ्यायचा आहे. आपण रेग्युलर चपातीचं पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं कडक मळायचं आहे. अगदी मऊसूत लुसलुशीत अजिबात मळायचं नाही, अगदी कडक डो मळायचा आहे. एकाच वेळी गुळाचं पाणी टाकू नका, कारण अंदाज सापडत नाही. त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आहे गुळाचं आणि मस्त असा घट्टसर डो मळून घ्यायचा आहे. घट्टसर डो मळला ना तर अतिशय छान रेसिपी तयार होते. तर इथे मी छान प्रकारे घट्टसर डो मळून घेतला आहे. आता थोडंसं अगदी अर्धा चम्मच तेल टाकायचं आहे आणि परत या तेलामध्ये या डोला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकतात अगदी अर्धा कप गुळाचं पाणी उरलेलं आहे. त्यामुळे पाणी एकाच वेळी टाकू नका, अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपला डो मळायचा आहे. आणि उरलेल्या पाण्यामध्ये आपण गुळाचा चहा किंवा गुळाचा शिरा किंवा गुळाची एखादी रेसिपी बनवू शकतो, किंवा तुम्ही याच पिठामध्ये अजून थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करून पूर्ण पाण्याचा डो मळू शकतात. तर इथे मी डो छान प्रकारे मळून 10 मिनटासाठी रेस्ट करत बाजूला ठेवला होता आणि परत 10 मिनटानंतर हा डो परत एकदा छान प्रकारे मळून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी मी 3 मोठे मोठे उंडे तयार करते आहे. तर 3 उंडे तयार केल्यानंतर आपला अशा प्रकारे गोल गोल उंडे छान प्रकारे तयार करून बाजूला ठेवून द्यायचे आहे. उंडे तयार झाले की एका बाजूला उंडे ठेवून द्यायचे आहे आणि पोळपाट लाटणं घ्यायचं आहे. पोळपाटावर अगदी थोडंसं 2 ते 3 थेंब तेल घ्यायचं आहे. पिठाचा अजिबात वापर न करता थोडंसं पोळपाटावर तेल टाकायचं आहे आणि ह्या तेलावर आपण हे जे उंडे आहेत ना, हे उंडे आपण चपातीसारखे लाटून घ्यायचे आहेत. चपाती थोडी आपली बारीक असते, परंतु चपातीपेक्षा थोडीशी जाडी आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर लाटली ना तर रेसिपी अतिशय मस्त खुसखुशीत बनते. बाहेरून क्रिस्पी आणि आतून छान प्रकारे खुसखुशीत तयार होते. आता पूर्ण चपाती आपण अगदी गोल गोल थोडीशी अर्धवट लाटली गेली ना की यावर आपण खसखस टाकणार आहोत. तुमच्याकडे जर खसखस नसेल तर तुम्ही पांढरे जे तीळ असतात ते तीळसुद्धा टाकू शकतात. तर इथे माझ्याकडे खसखस होती म्हणून मी खसखसचाच वापर केला आहे. खसखस टाकल्यानंतर परत आपण एकदा लाटण्याने ही चपाती अजून पसरून घेणार आहोत. खूप जास्त बारीक न लाटता चपातीपेक्षा थोडीशी जाडी आपल्याला चपाती लाटायची आहे, म्हणजे कसं रेसिपी जास्त कडक होणार नाही. तर इथे बघू शकता तुम्ही अगदी त्याचे थिकनेस बघू शकतात. या पद्धतीने आपण एका साईडने लाटून घ्यायचे आहे आणि परत दुसऱ्या साईडने आपण एकदा परत खसखस किंवा तीळ वरून टाकून द्यायचे आहे आणि परत लाटायचे आहे. आणि लाटल्यानंतर तुम्ही त्याची थिकनेस बघू शकतात, खूप जास्त जाडही नाही
आणि खूप जास्त पातळही नाही, अशा प्रकारे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे चपाती जर लाटली ना तर रेसिपी अतिशय भारी येते आणि फ्राय करतानासुद्धा खूप जास्त कडक होत नाही किंवा खूप जास्त तेलसुद्धा पित नाही. तर इथे मी पूर्ण चपाती लाटून घेतली आहे आणि खसखससुद्धा मस्तपैकी चपातीमध्ये व्यवस्थित दाबली गेली आहे. त्यामुळे तेलामध्ये अजिबात विरघळणार नाही. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित चपाती लाटून घेतली आहे आणि तुम्ही त्याची थिकनेस बघू शकतात. याच पद्धतीने आपण पूर्ण चपाती लाटून घ्यायची आहे. लाटल्यानंतर एखाद्या सुरीने किंवा चम्मचने किंवा एखाद्या खुरपीने आपण अशा प्रकारे कापणी तयार करून घ्यायची आहे. म्हणजेच बर्फीपेक्षा थोडीशी लहान आणि शंकरपाळ्यापेक्षा थोडीशी मोठी अशा पद्धतीने आपण कापणी कापून घ्यायची आहे. कापणी कापत असताना तुम्हाला जो आकार देता येत असेल ना त्या पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता, परंतु आपण कापणी तयार करतो आहे त्यामुळे कापणीसारखा आकार जर आला ना तर रेसिपी अतिशय भारी दिसते. दोघं साईडने मी ज्या एक्स्ट्राचं पीठ होतं ते काढून घेतलं आहे आणि अशा पद्धतीने कापणीचा आकार देत चाकूच्या साहाय्याने कापणी छान प्रकारे कापून घेते आहे. तुम्हाला जर कापणी अगदी कडक पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडीशी चपाती पातळ लाटा आणि अजून थोडीशी जर तुम्हाला खुसखुशीत किंवा नरम पाहिजे असेल तर ह्या चपातीपेक्षा अजून थोडीशी जाड लाटा, म्हणजे चपाती छान प्रकारे लाटली जाईल आणि कापणीसुद्धा अजून मस्त अशी नरम तयार होईल. तर या ठिकाणी मी अगदी खुसखुशीत कापणी तयार येण्यासाठी थोडीशी मीडियम जाड ठेवलेली चपाती लाटलेली आहे आणि तुम्ही कापणीची थिकनेस बघू शकतात आणि कापणीचा आकारसुद्धा बघू शकता. अतिशय परफेक्ट कापणी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण उंड्यांच्या चपाती लाटून व्यवस्थित कापण्या तयार करून एका डिशमध्ये ठेवून द्यायच्या आहेत. म्हणजे परत परत लाटण्याची गरज येत नाही आणि एकाच वेळी लाटायलासुद्धा सोयीस्कर ठरतं आणि फ्राय करतानासुद्धा अतिशय सोयीस्कर ठरतं. तर अशा पद्धतीने मी पूर्ण चपाती लाटून आणि कापण्या तयार करून एका डिशमध्ये ठेवून देणार आहे. जर तुम्हाला हाताच्या साहाय्याने कापण्या कापता येत नसेल किंवा व्यवस्थित आकार देता येत नसेल ना तर पट्टी तर प्रत्येकाच्या घरी असतेच. तर अशा पद्धतीने आपण पट्टीच्या साहाय्याने व्यवस्थित चाकूच्या साहाय्याने कापून घ्यायचे आहेत. म्हणजे कसं रेषसुद्धा व्यवस्थित सरळ येते आणि कापणीला छान आकार बनतो. जर तुम्हाला वेगवेगळ्या आकाराचे बनवायचे असतील कापण्या, वेगवेगळे कटर असतील तर तुम्ही त्या कटरने सुद्धा कापण्या छान प्रकारे तयार करू शकतात. तुम्ही याच प्रकारे गोड पुरीसुद्धा गोल गोल बनवू शकतात. एखादा ग्लास किंवा एखादं झाकण घेऊन गोल गोल आकार देत गोड पुरीसुद्धा तयार करू शकतात. तर इथे मी कापण्या तयार करून घेतल्या आहे. सध्या आषाढ महिना चालू आहे आणि आषाढ महिन्यात घराघरांमध्ये आषाढ तळला जातो. तर तुम्ही हा तळणीचा पदार्थ एकदा नक्की तयार करून बघा. अजिबात खराब होत नाही, शिवाय पौष्टिक रेसिपी आहे. केव्हाही छोट्या भुकेसाठी सुद्धा आपण दुपारी खाऊ शकतो. महिनाभर सुद्धा स्टोअर केलं ना तर अजिबात खराब होत नाही किंवा चिकट होत नाही. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर या ठिकाणी मी पूर्ण कापण्या एकाच वेळी कापून एका डिशमध्ये काढून घेतल्या आहेत आणि मस्त अशी थिकनेस त्याची बघू शकता तुम्ही. दोघं साईडने व्यवस्थित खसखससुद्धा छान प्रकारे चिटकलेली आहे. आता एका कढईमध्ये आपण तेल घेऊया. तेल छान प्रकारे गरम करायचं आहे. खूप जास्त कडक करण्याची गरज नाही. अगदी मीडियम गरम झालं ना की त्यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे. पीठ सरकन वरती आलं की समजून घ्यायचं तेल अतिशय छान प्रकारे तापलेलं आहे. आता या तापलेल्या तेलामध्ये आपण एक व्यवस्थित कापणे सोडायचे आहे आणि मीडियम गॅसच्या फ्लेमवर छान प्रकारे दोघं बाजूने व्यवस्थित अगदी सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहे. कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम जर हाय केली ना तर कापण्या आतमध्ये कच्च्या राहतील आणि बाहेरून अतिशय गोल्डन किंवा काळपट तयार होतील. त्यामुळे कापण्या तेलामध्ये सोडल्या ना की गॅसची फ्लेम डायरेक्टली मीडियम करून द्यायची आहे आणि छान प्रकारे दोघं बाजूने गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत कापण्या छान प्रकारे फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता बघू शकता तुम्ही अतिशय मस्त सोनेरी रंग येईपर्यंत आपण कापण्या छान प्रकारे तळून घेतल्या आणि काढून घेतल्या. सेम याच पद्धतीने आपण पूर्ण लाटलेल्या कापण्या व्यवस्थित तेलामध्ये टाकून फ्राय करून घ्यायच्या आहेत. कापणी तेलामध्ये एक सोडायला कंटाळा येत असेल ना तर झाऱ्यामध्ये कढईमध्ये जेवढ्या मावतील त्या पद्धतीने आपण झाऱ्यामध्ये कापण्या घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने तेलामध्ये सोडून छान सोनेरी रंग येईपर्यंत मीडियम फ्लेमवर मस्त परतून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्या बाहेरून अतिशय मस्त क्रिस्पी
सोनेरी रंग आणि आतून मस्त खरपूस पूर्ण व्यवस्थित तळलेली आपली कापणी तयार झाली आहे. जर तुम्हाला खूप कडक कापणी पाहिजे असेल ना, तर कापणी लाटताना अगदी बारीक लाटा आणि त्यानंतर कापणी कापून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने अगदी कुरकुरीत आणि कडक कापणी तयार होते. तुम्हाला दोघंही पद्धतीमध्ये जी पद्धत आवडत असेल, जी कापणी आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही लाटून तळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत. स्टोअर करून छान प्रकारे एन्जॉय करा, खा आणि अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. थँक्यू.